पहलगामाच्या हल्ल्यानंतर भारतीय जनता कारवाई मागते पाकिस्तानच्या विरोधात, अशी असणारी परिस्थिती आहे. आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. नॉर्मल जीवन चालले असंच त्या ठिकाणी भासवलं जाते, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानचं दी डॉन म्हणून असणारं जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे जेसन मिलर नावाचे व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत म्हणून सांगितलं जाते. त्यांना आणि ते या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांचे असणारे फॉर्मर ऍडवायझर होते, त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवरती जी ऍक्शन घ्यायची आहे ते ऍक्शन घेण्यासाठी या ऍडवायझर कडून परमिशन मागितल्या जाणार का? आणि भारत सरकारचं असणारं आणि ऍक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत होणार नाही का? डॉन ह्याच्या बातमीनंतर अनेक प्रश्न हे उद्भवतात आहेत. कालच सगळ्या युट्यूब चॅनल्स पाकिस्तान मधल्या बंद केल्या. चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आम्ही असणारं करतो. परंतु माहिती मिळवण्यासाठी लोकांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला, त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत JP नड्डा, त्याच्याच बरोबर पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी, अमित शहा यांना आम्ही असणारं विचारतोय की खरंच तुम्ही असणारा जेसन मिलर जे फॉर्मर ऍडवायझर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये, त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का? आणि दुसरी गोष्ट, तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का? याचा खुलासा भारतीय जनतेला पंतप्रधानांनी करावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो. आपण विचारा. तर काय आहे म्हणजे जेसन मिलरचा नेमका रोल काय वाटतो? कशासाठी त्याला आत्ताच नेमलेलं आहे? लॉबिंग करण्यासाठी नेमलेलं आहे असं सांगितलं जाते. आणि आत्ताच्या परिस्थितीमधलं लॉबिंग जर आपण बघितलं तर कारवाई, पाकिस्तान विरोधाची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का? आणि त्यांना महिन्याला $1,50,000 त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. आता तो वर्षभराचा असणारा कॉन्ट्रॅक्ट आहे. ती मध्ये युद्ध हाच एक इश्यू तिथला दिसतोय आणि त्याच्यासाठी त्यांना नेमलेलं आहे का? बघा, एका बाजूला अमेरिकेचा, युनायटेड नेशन्सचा भारताने कुठल्याही परिस्थितीने कारवाई करू नये अशी असणारी भूमिका त्यांची आहे. जेव्हा लॉबिंग नेमल्या जाते तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमल्या जाते, तेव्हा आपण नेमलाय काय याचा खुलासा करावा. तर विषय असा आहे की
जर तुम्ही म्हणत असाल लॉबिंग आहे, ऍक्ट ऑफ वॉर सारखी सिच्युएशन आहे, कुठलेच कॉन्क्रीट पावलं अजून उचलत नाही केंद्र सरकार. अजून काहीच कॉन्क्रीट पावलं उचललेली नाही. तुम्ही मागचे म्हणजे माझ्या दृष्टीने असणार मी आता लिहितोय की काही कॉन्क्रीट पावलं ते उचलू शकतात म्हणून, पण ही कॉन्क्रीट पावलं आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. इंडियन गव्हर्नमेंटने सगळे युट्यूब चॅनल बंद केलेले आहेत, मीडिया चॅनल स्ट्रीमलाईन बंद केलेली आहे. पण मग यातूनच डॉन इंडियावर कुठेतरी प्रेशर टाकण्यासाठी जर असं काही करत असेल तर त्यांची ही खबर 4 दिवसापूर्वीची खबर आहे, म्हणजे बंदीच्या अगोदरची खबर आहे. म्हणजे भारत सरकारने आम्ही असताना एक एजंट नेमलेला आहे लॉबिंग करण्यासाठी, याची सुद्धा माहिती त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिली की नाही हेही त्याच्यातलं कळायला मार्ग नाही. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा काय रोल आहे, म्हणजे काय व्हावं म्हणतो भूमिका काय आहे? सरकारमध्ये नसल्यामुळे काहीच सांगता येत नाही. तर दुसरा प्रश्न आहे, समाज कल्याण विभागानं समाज कल्याण खात्याचा जो आम्ही परवा त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतोय त्याच्यावर.